गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये 2 पडी तेल टाकलं, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी टाकली, एक बारीक कट केलेला कांदा टाकायचा, कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा, 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, अद्रक लसूणची पेस्ट मिनिटभर छान परतून घ्यायची, 1 चम्मच धने पावडर टाकायची, 1 चम्मच आणि थोडं लाल तिखट टाकायचं, पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा, छान मिक्स करून घ्यायचं, मिनिटभर परतून घ्यायचं, 1 छोट्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून टाकायचा, तेलामध्ये छान परतून घ्यायचा, परतून झाल्यानंतर अगदी 2 चम्मच पाणी टाकायचं, तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं, मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि ह्या वालाच्या शेंगा मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या आहे, तुकडे करून घेतलेले आहे, कढईमध्ये टाकायचे, छान चम्मचनी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, ह्या वालाच्या शेंगा पाव किलो आहे, ताज्या बघून घ्यायच्या, मसाल्यामध्ये छान अशा पद्धतीने फिरवून घ्यायच्या, 2 ते 3 चम्मच जाड शेंगदाण्याचं कूट टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं, तर मी अर्धा कप पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकायचं, गॅस अगदी स्लो करायचा, तर झाकण ठेवून छान भाजी शिजवून घेतली, अगदी 5 मिनिटातच भाजी छान शिजते, मस्त अशी टेस्टी सुकी भाजी डब्यासाठी आपली तयार आहे, वरून थोडीशी कोथिंबीर कट करून टाकायची. व्हिडिओ कसा